नमस्कार मंडळी. काय मग साहित्याचा आनंद घेताय ना? घ्यायलाच पाहिजे. बरं, या पुस्तक कट्ट्यावरती जर तुम्ही नवीन असाल तर आपण या कट्ट्यावरती म्हणजेच आपल्या या चॅनलवरती छान पुस्तकांविषयी, त्यातल्या व्यक्तिरेखांविषयी, इंग्रजी आणि मराठी भाषेतल्या गमतीविषयी छान गप्पा मारत असतो. पण आज आपण कुठच्याही एका विशिष्ट पुस्तकावरती गप्पा मारणार नाही आहोत, तर आपण एका बालनाट्यावरती गप्पा मारणार आहोत. तर तुम्हाला असं वाटेल की अचानक बालनाट्य आणि काय म्हणजे या चॅनलवरती आपण असं अचानक का विषय बदलतोय? तर तसं नसून हे जे बालनाट्य आहे ना, ते वाचन संस्कृतीवरती छान टिप्पणी करतंय. म्हणून मला वाटतं की पुस्तक कट्ट्यावरती आपण त्याची दखल घ्यायलाच पाहिजे. तर हे बालनाट्य आहे आजीबाई जोरात. हा अजिबातच प्रायोजित व्हिडिओ नाही. मी छान माझ्या पैशांनी नाटकाचं व्यवस्थित तिकीट वगैरे काढून, अगदी छान प्रवास करून, वडापाव वगैरे सगळं खात खात हे नाटक पाहिलेलं आहे. तर हे जे नाटक आहे ना, ते वाचन संस्कृतीवरती सुंदर टिप्पणी करते. म्हणजे काय करते नक्की? तर ह्यातला एक जो मुलगा आहे तो बऱ्यापैकी स्क्रीन टाइम आणि एकंदरच मोबाईल संस्कृती, गेमिंग झोन मध्ये वगैरे अडकलेला मुलगा आहे. प्रतिनिधित्व करतोय 3री-4थीतल्या एका मुलाचं. आणि त्या मुलाला त्या गेमिंग किंवा मोबाईलच्या व्यसनापासून पुस्तकांकडे आणणं, वाचन संस्कृतीशी त्याची नाळ जोडणं किती गरजेचं आहे, हा एकंदर त्याच्या थेरपीचा भाग आहे. आणि तो प्रवास आपण पाहतो एकंदरच. आणि वाचन म्हणजे फक्त वाचन असं नाही, तर मराठी साहित्याशी तो परत जोडला जातो. कारण त्याचं कॅरेक्टर जे डेव्हलप होत आहे, त्याची व्यक्तिरेखा ही सुरुवातीला ग्रॅनी म्हणत असते आणि त्या ग्रॅनीचं आजी होतं आणि त्याच्या तोंडी अप्रतिम संवाद येतो. म्हणजे आजी किती जवळचं आपलं वाटतं ना. आणि अर्थातच हे नाटक संपताना म्हणजे त्याची व्यक्तिरेखा छान जो प्रवास करते, तो प्रवास पाहणं फार सुंदर अनुभव आहे. अप्रतिम संगीत आहे त्याचं, गाणी छान, नृत्य आहे. अगदी लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा ठेका धरायला लावतात. आणि पुस्तकांची नावं वेगळी वेगळी. श्यामची आई, ज्ञानेश्वरीवरती सुद्धा संत तुकारामांचे अभंगाचं पुस्तक आहे. आणि यावर्षी सुद्धा सुंदर टिप्पणी छोट्या छोट्या निर्मितीताई सावंत यांनी त्या आजीची भूमिका केली आणि त्यांच्या तोंडी अप्रतिम संवाद आहेत त्याविषयीचे. तर ते जे संवाद आहेत ते लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा थोडंसं डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहेत. त्यामुळे हे नाटक तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत नक्की पहा. लहानांसोबत मी म्हटल्याप्रमाणे मोठ्यांना सुद्धा तितकीच मजा येते, कारण जादूचे प्रयोग आहेत. त्यामुळे आपल्यातलं लहान मूल जे सध्या आपण सांगतो की नाही आता तू शांत राहा कारण आपल्याला ही कामं करायची आहेत, तर ह्या नाटकाच्या निमित्ताने ते 1.5-2 तास आपल्यातलं लहान मूल सुद्धा मज्जा करू शकतं. आणि हा माझा स्वानुभव आहे की आपण खरंच आपल्या लहान मुलांसोबत हे नाटक पाहणं आणि एकंदरच वाचन संस्कृतीविषयीचं जे भाष्य आहे ते अत्यंत साध्या सोप्या भाषेत केलेलं आहे. त्यामुळे ते आपल्यासोबत आपल्या लहान मुलांना कळणं, त्यांना पटवणं हे आजीच्या सांगण्यामुळे सुद्धा सोपं होऊन जाईल. तर आजीबाई जोरात हे नाटक तुम्ही नक्की बघा आणि ते नाटक तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला पुस्तकांविषयी आणि पुस्तकातल्या व्यक्तिरेखांविषयी, इंग्रजी मराठीतल्या भाषेतल्या गमतीविषयी जर गप्पा मारायच्या असतील तर पुस्तक कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.